महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बुद्धभूषण ग्रंथाचे लेखक छत्रपती संभाजीराजे, माझी जाऊ, सर्व महापुरुष, महामहिला, संत, शहीद आणि प्रत्येक क्षेत्रातील शाहिरांनी, गायकांनी, कलाकारांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी, कार्यकर्त्यांनी, महापुरुषांनी, संतांनी आणि सर्व क्षेत्रातील स्त्री पुरुषांनी पालकांनी कुठलाही भेदभाव न करता अनमोल असं कार्य करून इथपर्यंत देश आणून ठेवला. महापुरुषांना मानवंदना, महामहिलांना, महापुरुषांना मानाचा मुद्रा, महामहिलांना मानवंदना. तसेच जात धर्म पंथ बाजूला ठेवून ज्यांनी अनमोल कार्य करून इथपर्यंत देश आणून ठेवला त्यांना नतमस्तक नमन. आणि कुठल्याही जातीचा किंवा संघटनेचा सलाम नाही, तर त्यांच्या कार्याला माझा सलाम. त्याचप्रमाणे ज्यांचा वाढदिवस आज आम्ही साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत, तसे प्रथम तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, तालुका दापोली, सडवे गावचे सुपुत्र विश्वासजी मेंगे साहेब, ज्यांचं मुंबईच्या कानाकोपऱ्यात एक आदर्श व्यक्ती म्हणून नाव आहे आणि संविधानाला मानणारे कुणबी समाजाचे आणि रात्रीचा दिवस करून सत्याच्या शोधात नेहमीच असतात आणि कुणबी समाजाचे नेते आहे. आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे सगळीकडे मुंबई महाराष्ट्रामध्ये. त्यांचा पण आज 100वा वाढदिवस आहे. त्याचप्रमाणे ज्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करण्यासाठी आज मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालं. शिवनेरी मानपूरमध्ये कुटुंबाशी एकनिष्ठ, जातीशी एकनिष्ठ, धर्माशी एकनिष्ठ, जातीय सलोखा निर्माण करणारे, खऱ्या जातीचे पुरुष समजून वागणारे, पिढ्याने पिढ्या ज्यांच्या स्वभावाचा, ज्यांच्या पोशाखांचा, ज्यांच्या वाणीचा, सद्विचारांचा, सद्गुणाचा, सद्वर्तनाचा, सद्बुद्धीचा आदर्श मानपूर रंगकाम गारनाका शिवनेरी मानपूर मुंबई आणि महाराष्ट्राच्या आणि विश्वाच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात राहील. आणि ज्यांचा वाढदिवस 1/6/1965 आहे आणि जिल्हा सातारा, तालुका खटाव, गुरसाळे गावचे सुपुत्र अधिकराव मारुती जाधव यांचा वाढदिवस आज साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने विश्वासजी मेंगे साहेब यांच्या हॉलमध्ये, त्यांचा जो स्वतःचा हॉल आहे, या ठिकाणी या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे आम्ही सर्व संत महात्म्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी, महाराष्ट्र ही फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे, महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे, महाराष्ट्र ही महामहिलांची भूमी आहे. आणि त्यापैकीच आम्ही ज्यांचं मुंबईच्या कानाकोपऱ्यात नाव आहे आणि ज्यांच्या हॉलमध्ये आज जो वाढदिवस आम्ही अधिकराव जाधव यांचा साजरा करत आहे असे विश्वासजी मेंगे त्यामधीलच एक आहेत. त्यांचं भरपूर असं कार्य. त्याचप्रमाणे अधिकराव जाधव यांच्याबद्दल किती बोललं तर कमीच पडेल, कारण अधिकराव जाधव ही माळकरी आहे, वारकरी आहे. आणि वारकरी संप्रदाय हे कुठल्या एका जातीसाठी नाही, पसायदान हे कुठल्या जातीसाठी नाही, तर संविधानानं आम्हाला सर्व जाती धर्मांना आपापली संस्कृती जपण्याचा अधिकार दिला आहे. आणि संविधान टिकणं हे काळाची गरज आहे, कारण संविधानानं सर्व जाती धर्मांना आम्हाला न्याय देण्याचं कार्य केलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव. आणि मी लेणी समितीवर काम करत असतो आणि त्यामुळे मी सगळीकडे वारकरी, माळकरी, जरी मी वारकरी, माळकरी नसलं तर मला वारकरी, माळकरी, भक्तकरी, टाळकरी या सर्वांचा मला अभिमान आहे, कारण मी सगळीकडे जात असतो. मागच्या वेळेस मी 18 जूनला माऊलीपूर पालखी होती सातारा जिल्ह्यामध्ये, लोणंदला वारकऱ्यांच्या सेवेसाठी गेलो. मी महालक्ष्मीला कोल्हापूरला गेलो. आणि तसंच अधिकराव जाधव हे पण त्र्यंबकेश्वर आणि आळंदीला कार्तिकी वारी करतात, पंढरपूरला आषाढी वारी करतात. आणि माऊली कृपा भजन मंडळ जे आहे, तर मागच्या भाषणामध्ये उल्लेख केला मी, भीमराव कृष्णा जाधव हे पण माळकरी आहेत. त्याप्रमाणे शिवनेरीमध्ये जैन मंदिराच्या बाजूला बापू जाधव हे माळकरी आहेत. त्यांचा तिघांचा वेद जो असतो ते असं वाटते नेहमी हे प्रवचन, कीर्तन, हरिपाठ किंवा काही प्रवचन सांगायला जातात, ते नेहमी हे टोपी घालून त्यांचा पोशाख असतो. ज्यावेळेस मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो तर माझं मन हे अंतःकरण भरून येतो. आणि
खरोखर मला त्यांचा स्वभाव बघून फार एक आपुलकी वाटते. जरी मी वाळकरी नसताना पण माझ्या तोंडातून नेहमी रामकृष्ण हरी हा शब्द ऑटोमॅटिक निघतो, कारण हा देवाचा नामस्मरण आहे. आणि आम्ही त्या कार्यक्रमाची जी सुरुवात केली रामकृष्ण हरी ह्या देवाचा नाममंत्र घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे. यांच्याबद्दल बोलायला गेलं तर कमीच आहे. आणि त्याचप्रमाणे यांचा वाढदिवस मानपूर रंग कामगार नाक्यावरच साजरा होत नाही, सोनापूर मानपूरमध्ये ते राहतात तिथंच साजरा होत नाही, तर जिल्हा सातारा तालुका खटाव बुरसाळे गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय आदिकराव मारुती जाधव माळकरे माऊली यांचा वाढदिवस सगळीकडे साजरा होत आहे. आणि माझ्या गावाला देखील अमरावती जिल्ह्यामध्ये यांचा वाढदिवस सगळीकडे साजरा होत आहे. वेळेअभावी मी सगळीकडं जास्त बोलणार नाही, परंतु मी हे सांगेन की सातारा जिल्हा हे शिवाजी महाराजांच्या वंशजांची भूमी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर काही वैभव लाभलेला आहे, विसरून चालणार नाही. आणि एकमेका सहाय्य करो दरी सुपंत हा महामंत्र आम्ही जपला पाहिजे. आणि संविधान टिकणं हे काळाची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की संविधानामुळेच आपण सर्व काही मिळालं आहे. आणि जे कार्य करत असतील, मग विश्वासजी मेंगे असतील, महापुरुष असतील, महिला असतील, ज्यांनी जो त्याच्या परीनं कार्य करत असतं. आज हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वासजी मेंगे साहेब यांच्या कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे गौतम बागडे बगाडे एकच आहे, या कुटुंबाचं पण योगदान आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन आणि वारकरी संप्रदाय किंवा माळकरी हे या ठिकाणी सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आणि त्याचप्रमाणे आपण नेहमीच बोलत असतो की बऱ्याच भाषणामध्ये मी उल्लेख केला आहे. आता वेळेअभावी जास्त बोलणार नाही, परंतु मी रांगेल की महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांग आहे शिवाजी महाराजांचा. आपण नेहमीच बोलतो की सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. त्याच्या अगोदरच्या भाषणामध्ये मी बरंचसं काही बोललेलं आहे. आणि मी हेही सांगितलं की जात वेगळे नाही, धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही, धर्म वेगळा नाही. तर बरंचसं बोलायला गेलं तर भरपूर आहे. आणि त्याचप्रमाणे या पंढरपुरात काय वाजते गाजत किंवा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, त्याचप्रमाणे भरपूर आहे. हा चंद्र सूर्य नांद किंवा कुठं शोधेशी रामेश्वर, कारण देव हा सर्वाजवळ आहे. जिथपर्यंत या हृदयातला देव जो जागृत होत नाही, या हृदयातला देव जागृत होणार आणि देव आपण शोधत असतो. देवा आहेच. आपण म्हणतो की एखादं जर काय झालं तर अरे बरं बापा देवा हा शब्द ऑटोमॅटिक तोंडातून निघतो. तर जो देव असतो हा निर्गुण निराकार आहे, दिसत नाही पण आपल्या आजूबाजूला असतो, परंतु आपल्याला दिसत नाही. आपण देवाच्या शोधात जातो, पण देव आपल्यामध्ये. जरी एखाद्याला आपण पैसे देतो, संत तुकारामांनी सांगितलं जे का रंजले गांजले तेच म्हणे फुले. संत तुकारामाने बुद्धांच्या लेणीमध्ये तपश्चर्या केली आणि त्यांनी अभंगामधून त्यांनी बुद्ध मांडलेला आहे. परंतु मी जेम्स प्रिन्सेपचा मागच्या सम्राट अशोकाच्या भाषेमध्ये उल्लेख केला. मराठी आणि हिंदी जे भाषा आहेत ती ह्या आज हयात आहेत. मराठी शाळा बंद व्हायला लागल्या. महाराष्ट्राची भाषा आहे, मराठी माणसांची भाषा आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित महाराष्ट्र रंगकामगार सेना मानपूर रंगकामगार नाका या संघटनेचा मला पण अभिमान आहे. आणि माळकरी टाळकरी भक्तकरी. आणि मी हेच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा संतांनी कुठलाही भेदभाव केला नाही, तर आम्ही पण भेदभाव करायचा नाही, कारण आम्ही समतेचे पुरस्कर्ते. आणि जीवन थोडाशेनी काय मुला माणसाचा भरोसा नाही. या मुंबईच्या जीवनामध्ये काही विषमतावादी असतात, काही समानतावादी असतात. अरे बाबा रे, प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे, मग विषमतावादी वागण्यापेक्षा समानतावादी वागा. आपण पुढच्या पिढीला समानता द्यायच्या. या देशाचं संविधान आपल्याला टिकवायचं, हा देश टिकवायचा आहे. पूर्वी या देशामध्ये परक्यांनी राज्य केलं, तुम्हालाही माहिती आहे. मी काही भाषणामध्ये उल्लेख केला, तर मी या ठिकाणी जास्त बोलणार, पण मी हे सांगतो की शिवाजी महाराजांना मी माफी मागून बोलणार आहे की ज्या सह्याद्री पर्वतरांगा आहेत, त्यानंतर ज्या ठिकाणी लोक चंद्रावर गेले, ज्यावेळेस सूर्याच्या शोधात लोक जात आहेत, आणि एव्हरेस्ट शिखर जे गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे, ज्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या भारतामध्ये होतं, तिथपर्यंत 2328 वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण मुंबई महाराष्ट्र देश
हा भारत बौद्धमय होता, तेच आपण वंशज आहोत. कारण ज्यावेळेस आपण इतिहासांच्या अंशी जातो, इतिहासाच्या शोधात जातो, त्यावेळेस आपल्याला कळतो. तर काही लोक इतिहास वाचत नाही, परंतु आईवडिलांनी जे परंपरा ज्या आपल्याला घालून दिल्या, वारकरी संप्रदाय असो किंवा कुठलं जो तो ज्याच्या त्याच्या धर्माचा, मी नेहमीच सांगतो की जातीचा धर्माचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. आणि मी प्रत्येकाच्या कार्यक्रमात जातो, इस्लाम धर्मियाचे, हिंदू धर्मियाचे, म्हणजे सर्व जाती धर्मामध्ये मी जात असतो. कारण जिथपर्यंत आपण दुसऱ्याच्या धर्माच्या ठिकाणी कार्यक्रमात जाणार नाही, तिथपर्यंत आपण दुसऱ्याची निंदा करणार आहे. तर निंदा आपल्याला करायची नाही. प्रत्येकाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर कुठलाही धर्म वाईट सांगत नाही, त्याचा त्याचा धर्म जो तो जाग्यावर असता. आणि आजपर्यंत ज्या संतांनी, महापुरुषांनी भेदभाव नष्ट करण्याचाच प्रयत्न केला. आजपर्यंत ज्यावेळी तुम्ही इतिहासाच्या शोधात जर गेले तर कोणीही भेदभाव केला नाही आणि आपणही भेदभाव करायचा नाही. कारण जीवन शैली काय, मुला माणसाचा भरोसा नाही. आणि मी ज्या ज्या ठिकाणी नावं घेतले त्या ठिकाणी मी हे लिहून ठेवतो की आदिकराव मारुती जाधव माळकरी, त्यानंतर मुक्काम पोस्ट गुरसाळे, तालुका खडकाव, जिल्हा साताऱ्याचे सुपुत्र. ज्या ज्या ठिकाणी मी नाव घेतलं, सह्याद्री पर्वतरांगा, चंद्रावर किंवा सूर्यावर, आणि जे एव्हरेस्ट शिखर आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांची जन्मभूमी आहे एव्हरेस्ट शिखर, त्याच्या एव्हरेस्ट शिखर हे सर्वात शेवटच्या टोकावर हा ॲड्रेस मी लिहून ठेवला. त्यानंतर वारकरी संप्रदाय भजन मंडळाचं नाव लिहिलं. त्याचप्रमाणे भीमराव कृष्णा जाधव 31/5 ज्यांचा वाढदिवस होता, शिवनेरीनगर जैन मंदिराच्या बाजूला जे बापू महाराज आहे ते, त्यांचंही नाव त्या ठिकाणी विचारांच्या रूपाने लिहून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे माऊली कृपा भजन मंडळाचे अध्यक्ष सुरेश बबन पवार यांचंही नाव मी त्या ठिकाणी लिहून ठेवलं आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहे. पुन्हा मी सांगतो की वारकरी संप्रदाय जे आहे किंवा पसायदाने कुठल्या एका जातीसाठी नाही, सर्वांसाठी आहे. पण म्हणून आपण सर्वांनी तिथं गेलं पाहिजे आणि एकमेका सहाय्य करू. अवघे दुर सुपंत हम वादे नहीं करते, बोलते वही करते, इसलिए हमको हम सबको साथ में लेकर चलते. आणि बोलायला गेलं तर भरपूरच आहे. आणि या ठिकाणी जरी चुकून आणि त्या ठिकाणी काही गोष्ट मी विसरतो. आज त्यांचा वाढदिवस आहे, वसंत पांडुरंग पवार माळकरी यांचा वाढदिवस आहे. त्यानंतर मधुकर मोहिते यांचा वाढदिवस आहे. त्यानंतर उद्धव सदाशिव चव्हाण यांचा वाढदिवस, आणि 1/6 वाढदिवस भरपूर लोकांचा आहे. आणि मी पुन्हा सांगतो की आदिकराव मारुती जाधव 1/6/1965 हा त्यांचा वाढदिवस आहे. आणि बोलायला गेलं तर भरपूरच आहे. आणि त्या ठिकाणी वेळेअभावी जास्त न बोलता, जरी काही चूक झाल्यास क्षमा असावी, वेळेअभावी जास्त न बोलता विश्वासजी मेंगे साहेब किंवा ज्यांचे मी नावं घेतले यांच्या पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी यांना अभूतपूर्व बगाडे कुटुंबियाकडून विश्वासजी मेंगे साहेबांच्या कुटुंबांना, तसेच आदिकराव जाधव किंवा ज्यांचे मी नावं घेतले यांच्या सर्व गौतम बगाडे कुटुंबाकडून या सर्वांना, विश्वासजी मेंगे आणि आदिकराव जाधव या सर्वांना अभूतपूर्व लक्ष शुभेच्छा. तसेच मानकोर रंग कामगार नाका शिवनेरी आणि महाराष्ट्र, मुंबई आणि सातारा देशाच्या आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यातून या सर्वांना अनंत कोटींचा वर्षाव हो. आणि आबाळागत माया मी देवाचरणी अशी प्रार्थना करतो, संतांना प्रार्थना करतो, देवांना प्रार्थना करतो की अशी सुबुद्धी यांना द्यावा आणि समतेचे विचार यांनी पेरावेत. बोलायला गेलं तर भरपूर वेळेअभावी मी जास्त बोलणार नाही, तरी चूकभूल झाल्यास क्षमा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान, जय विश्व. चूकभूल झाल्यास क्षमा असावी.